सुलतानपूर येथे रॉयल्टीच्या नावाखाली अवैध वाळू उपसा सुरू, तहसीलदार शहादा कारवाई करणार का? शहादा तालुक्यातील सुलतानपूर परिसरात रॉयल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. प्रत्यक्षात हजारो ब्रास वाळूची विक्री झाल्याची चर्चा असताना महसूल प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात फक्त 10 ब्रास वाळूची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारात महसूल अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नियम डावलून होत असलेल्या या वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. मात्र सुलतानपूर येथे या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असताना प्रशासनाला याची माहिती नव्हती का? पंचनाम्यात तफावत का दाखवण्यात आली? तहसीलदार शहादा यांच्याकडून या प्रकरणात खरी आणि कठोर कारवाई होणार का? या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. झुंजार क्रांती न्यूजसाठी कैलास सोनवणे, शहादा.